देवाची इच्छा असल्यास मुंबईत आपलाच महापौर होईल असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं। त्यावर मुंबईचा महापौर महायुतीचा व्हावा हीच देवाची इच्छा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। त्यानंतर आता संजय राऊतांनी देखील एक सूचक विधान केलंय। बहुमत हे चंचल असतं, देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो, आम्ही तटस्थपणे हालचालींवर लक्ष ठेवून आहोत असं संजय राऊत म्हणाले। त्यामुळे मुंबईतील महापौर पदाच्या निवडणुकीत कहाणी में ट्विस्ट येणार का अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेला नाही। कारण सर्व सामन अहमद यांचा भेद, लालूच, आमिष, यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले। गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले। तुमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो आणि जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं, मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं। वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे, तुम्ही आमचा शिवसेनेशी चर्चा सुरू आहेत। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। ऐतिहासिक सत्य सांगतो, तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं, हे लक्षात घ्या। बहुमत हे चंचल असतं, पाऱ्यासारखं, ते इथून तिथे तिथून ते कधी सरकू शकतं। हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा आहे। तर एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यानं खासदार संजय राऊतांनी यावर निशाणा साधलाय। आमदार फोडणाऱ्यांना आता फोडाफोडीची भीती वाटते। स्वतःच्या राज्यातही एकनाथ शिंदेंना असुरक्षित वाटतंय। शिंदेंसाठी सुरक्षित जागा सुरत हीच आहे असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। तर देवेंद्र फडणवीस हट्टी आहेत, मी त्यांना ओळखतो, शहांच्या पक्षाचा महापौर फडणवीसांना मान्य होईल का? फडणवीस शिंदेंचा महापौर करतील का असा टोलाही राऊतांनी लगावला। ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतं। आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले, ते सुरतला गेले होते, सुरक्षित ठिकाणी। त्यांनी नगरसेवकसुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते, आमदारांना सुरतला नेलं। याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात जिथे ते डेप्युटी CM आहेत, जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, गृहमंत्री ज्यांच्याकडे भाजपकडे आहेत, तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात। फडणवीस महाराष्ट्रात नसले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेतच ना। फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहांच्या पक्षाचा इथे महापौर व्हावा? याचं उत्तर मला तुम्ही द्या की देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहा यांचा जो पक्ष आहे आणि त्याचे जे 29 नगरसेवक आहेत, ज्यांना कोंडून ठेवलं आहे आणि जे हट्ट धरून बसलेत की आमचाच महापौर करा, हे फडणवीस करतील का? मी फडणवीसांना जे काही ओळखतो बरं का, ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत, एवढं सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।